नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातल्या केडेगावात घडली। क्षुल्लक कारणावरून पती पत्नीचा वाद झाला आणि यामध्ये रागाच्या भरात पत्नीने फेकून मारलेला त्रिशूळ चुकून बाळाला लागला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालाय। मात्र पोलिसांना या प्रकरणामध्ये वेगळाच संशय येतोय। पाहूयात। नवरा बायकोच्या भांडणात चिमुकल्याचा नाहक बळी। चुलतीनं फेकलेला त्रिशूळ बाळाच्या डोक्यात घुसला। अंधश्रद्धेतून हत्येचा पोलिसांना संशय। पुण्याच्या दौंडमध्ये नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय। दीर आणि भावजेचं भांडण सोडवायला गेलेल्या महिलेच्या 11 महिन्यांच्या मुलाला नाहक आपला जीव गमवावा लागलाय। नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप बाळाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। दौंडच्या कडेगावमध्ये राहणाऱ्या नितीन आणि पल्लवी मेंगवडे या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून भांडण सुरू झाली। हळूहळू हे भांडण अगदी टोकाला पोहोचलं। यावेळी पत्नी पल्लवीनं नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूळ फेकलं। नवरा नितीननं ते चुकवलं, मात्र ते मागे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या भाग्यश्री मेंगवडेंच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात शिरलं। डोक्यात त्रिशूळ घुसल्यानं 11 महिन्यांच्या अवधूतचा तडफडून मृत्यू झाला। पल्लवी मेंगवडे आणि नितीन मेंगवडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चालली होती। मुलाची आई भाग्यश्री मेंगवडे त्याला कडेवरती घेऊन तिथे गेली असता ते भांडण चालू असताना यातील त्या मयत मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती देवपूजा करत असताना एक त्रिशूळ फेकून मारला आणि तो त्रिशूळ त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून दुर्दैवाने तो वाचला नाही। आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगवडे आणि नितीन मेंगवडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना वेगवेगळ्या शक्यताही पडताळून पाहायला सुरुवात केली आहे। आरोपी मेंगडेंच्या घरात त्रिशूळ कसं आलं, पल्लवी मेंगडेंनं ते त्रिशूळ कोणत्या परिस्थितीत फेकून मारलं, जे कथानक सांगितलं जाते त्यात तथ्य आहे का याचा तपास आता पोलीस करतायत। दरम्यान या प्रकरणात यवत पोलीस स्टेशनमध्ये पती पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि दोघांनाही अटक केली आहे। असं असलं तरी पोलिसांना वेगळाच संशय येतोय। हा प्रकार कोणत्या अंधश्रद्धेतून घडला आहे का या दृष्टीनं पोलीस तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास पुणे।